नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती पाहिजे आहे। मुंबई उच्च न्यायालय मार्फत जे शिपाई हमाल पदाची जी पदभरतीसाठी अर्ज मागवण्यात आले होते याची एक लघुसूची 20 सप्टेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, ज्यामध्ये एकूण 5000 उमेदवारांची नावं यामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। सोबतच अशा उमेदवारांना त्यांची जी कागदपत्र आहेत हे पोस्टाद्वारे पाठवण्याचा कालावधी देण्यात आला होता आणि आता 12 जानेवारी 2024 रोजी एक लघुसूची तयार करण्यात आली आहे, म्हणजे दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 2632 उमेदवारांची नावं प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत। या सर्व उमेदवारांनी जो या यादीमध्ये प्रसिद्ध केलेला कालावधी आहे या सदरील कालावधीमध्ये त्यांची सर्व कागदपत्रांच्या सांकेतिक प्रती संबंधित कार्यालयास पाठवणे आवश्यक आहे। चला तर मग पाहूया याविषयीची सविस्तर माहिती। शिपाई हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया 2023। ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवलेली आहेत त्यांना निर्देशित करण्यात जात आहे की त्यांनी खालील कागदपत्राच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 29 जानेवारी 2024 पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400001 येथे स्पीड पोस्टाद्वारे पाठवाव्यात। ही जी आपली कागदपत्र आहेत हे आपल्याला स्पीड पोस्टाद्वारे 29 जानेवारी 2024 पूर्वी पाठवणे आवश्यक आहे। यामध्ये पहा एकूण 2632 उमेदवारांची या ठिकाणी नावे दिलेली आहेत। या सर्व उमेदवारांनी त्यांचे जे आवश्यक कागदपत्र आहेत कागदपत्राची यादी या ठिकाणी दिलेली आहे। ही सर्व कागदपत्र सेल्फ अटेस्टेड करून या दिलेल्या पत्त्यावरती आपल्याला पाठवायचे आहेत। त्यामध्ये पहा कोणते कोणते कागदपत्र आपल्याला अत्यावश्यक आहेत आणि ते कधीपर्यंत पाठवणे आवश्यक आहे। त्या ठिकाणी पहा कागदपत्राचा तपशील आहे। यामध्ये आपण जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे या अर्जाची जी प्रिंटआउट आहे ही प्रिंटआउट सोबतच जन्मतारखेच्या पुराव्याचा जो पुरावा आहे जन्मतारखेचा त्याची एक प्रत पाहिजे, ज्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा तुमचं जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीची सनद यापैकी एक आहे। त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता जी होती आपली 7वी पास त्याचं गुणपत्रक असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उच्च शैक्षणिक अर्हता जी काही असेल तुमची 10वी 12वी डिग्री PG या सर्वांचे जे काही डिप्लोमा असेल यांचे सर्वांचे मार्कशीट सोबत जोडायचे आहेत। त्याचबरोबर जर उमेदवार प्रवर्गातील असेल कॅटेगरीतील असेल तर त्याचा जातीचा दाखलासुद्धा जोडायचा आहे। सोबतच नावामध्ये जर काही बदल झालेला असेल तर त्याचं गॅजेट सर्टिफिकेट किंवा मॅरेज झालं असेल लग्न झालं असेल तर त्याचं विवाह सर्टिफिकेट हे देखील त्यासोबत जोडायचं आहे। हे सर्व कागदपत्र सेल्फ अटेस्टेड करून त्यावरती शिपाई हमाल पदाकरिता अर्ज असं स्पष्ट नमूद करायचं आहे आणि वरील पत्त्यावरती तुम्हाला या 29 जानेवारी 2024च्या पूर्वी पोहोचेल अशा पद्धतीनं स्पीड पोस्टाद्वारे पाठवायचं आहे। ही जी संबंधित यादी आहे या यादीची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ही यादी पाहू शकता। जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।